नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाचे प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळ दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा प्रथम सत्र परीक्षेची. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या पाहायला मिळतील. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 40, वेळ 2 तास. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुण 5. 5 गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. बघा त्या उत्तरासहित. 1. अग्निशामक नळकांड्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. 2. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत पावतो. 3. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात. 4. सोन्यात तांबे असल्यामुळे त्याच्या तारा तयार करता येतात. 5. रबराच्या झाडाच्या चिकाला डिंक असे म्हणतात. विसंगत पद ओळखा. गुण 5. 1. मासे, अंडी, कडधान्ये, तृणधान्ये. ह्याच्यातलं विसंगत पद आहे मासे. 2. आंबा, जास्वंद, गुलाब, शेवाळ. त्याच्यातलं विसंगत पद शेवाळ. 3. पेरू, मुळा, गाजर, बीट. याच्यातलं विसंगत पद पेरू. झुरळे, उंदीर, ओवा, घुशी. विसंगत पद ओवा. 5. कोंबडी, गाय, कुत्रा, मांजर. विसंगत पद कोंबडी. कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो ते लिहा. मासा कल्ल्यांच्या सहाय्याने, साप फुफ्फुसाच्या सहाय्याने, अळी श्वसन छिद्राच्या सहाय्याने. त्यानंतर प्रश्न दुसरा. व्याख्या लिहा. गुण 6. 1. जीवावरण. बघा त्याचे उत्तर. सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गता निर्माण झाली आहेत. 2. सपुष्प वनस्पती. ज्या वनस्पतींना फुले येतात अशा वनस्पतींना सुपुष्प वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ गुलाब, जास्वंद, जाई. 3. आपत्ती. अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात. आमचे उपयोग काय आहेत? 4 गुणांसाठी. 1. माती. मातीचा उपयोग घरे बांधण्यासाठी, मातीची भांडी बनवण्यासाठी, शेतीत बी आणण्यासाठी, मूर्त्या बनवण्यासाठी होतो. कागद. कागदाचा उपयोग लिहिण्यासाठी, पुस्तके छापण्यासाठी, झेरॉक्स करण्यासाठी, कार्डशीट तयार करण्यासाठी आणि वर्तमानपत्रासाठी होतो. कारणे लिहा. 1. उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. कारण उन्हाळ्यात तापमान जास्त असते आणि सुती कपडे थंड व घाम शोषून घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. 2. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट का होते? कारण पदार्थात उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे
अवस्थांवर होते, म्हणून हिवाळ्यात थंडीमुळे खोबरेल तेल घट्ट होते. अ भाग. प्रश्न 3 थोडक्यात उत्तरे लिहा. 1. 6 गुणांसाठी हा प्रश्न. त्याचं पहिलं बघा. सजीवांना अन्नाचा उपयोग कोणकोणत्या कार्यासाठी होतो? उत्तर. सजीवांना अन्नाचा उपयोग पुढील कारणांसाठी होतो. 1. आपण खाल्लेल्या अन्नापासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. त्यापासून सजीव हालचाल करणे, विविध कार्य करण्यासाठी ही ऊर्जा वापरतो. 2. हवा प्रदूषणाची कारणे लिहा. उत्तर. 1. वाहनांच्या धुरामुळे हवा प्रदूषण होते. 2. कारखान्यांच्या धुरामुळे. 3. गाडींच्या धुरामुळे. 4. घरगुती चुलीपासून, जाळपोळीपासून निघणाऱ्या धुरामुळेही हवा प्रदूषण होते. ब भाग. चूक बरोबर ते लिहा. 5 गुणांसाठी. 1. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. चूक. 2. जमीन आणि मृदा ही एकच असते. चूक. तुळस ही औषधी वनस्पती आहे. बरोबर. 4. दरड कोसळणे यालाच भूस्खलन म्हणतात. बरोबर. 5. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. बरोबर. या पद्धतीने चूक बरोबर लिहा आणि 5 गुण मिळवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न. नावे लिहा 2 गुणांसाठी. वृक्ष. वड, पिंपळ, अशोक, निलगिरी, नीम, बाभूळ, आंबा, शेवगा यासारखे कोणत्याही वृक्षांची नावं लिहायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा समाजशास्त्र सामान्य विज्ञान या विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.